सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। सरका ये बात सगळे समोर पाहिजे। थँक्यू। जिल्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मान्यवरांचं हार्दिक स्वागत करायचं आहे। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने होणार आहे। महाराष्ट्र गीताची ध्वनिमुद्रिका या ठिकाणी प्रसारित केली जाईल। सर्व मान्यवरांना आपण आपल्या जागेवरती उभं राहून राज्यगीताचा सन्मान करा। माजी सभापती दत्ताबा चव्हाण, बंडूकाका जगताप, वामन तात्या, रुपाली वहिनी झेंडे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या संमेलनाचं उद्घाटन होत आहे। सन्माननीय उत्तम बापू धुमाळ, दशरथराव यादव, प्राचार्य संदीपराव टिळेकर सर, दत्ताशय राऊत, सर्व मान्यवर, ॲडव्होकेट अण्णासाहेब खाडे, सुनीलराव लोणकर पत्रकार, कलाकार श्री हरिदादा कोतवाल, शाळा समितीचे अध्यक्ष देशकुल अष्टपूर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर होत आहे। जिल्हा परिषदच्या सदस्या रुपाली वहिनी यांचं स्वागत, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहे आणि मान्यवरांचं त्याच्यामध्ये पीडीसीसी बँकेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर, ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे, त्याचबरोबर या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय दिलीपजी निरगुडे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले ज्येष्ठ साहित्यिक दिवा पाटील, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांची नेमणूक झाली त्या शिवराव काकडे, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर तालुक्यातून जिल्ह्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर शाळा कॉलेजमधून आलेल्या सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्र, बंधू भगिनी यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। यानंतर आदरणीय उद्घाटक आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे, आपले अध्यक्ष दिवा पाटील, स्वागताध्यक्ष प्राध्यापक केशवराव काकडे, प्रमुख पाहुणे डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, व्यासपीठावरचे सगळेच प्रमुख रुपालीताई, शांताराम पोमन, अण्णासाहेब खाडे, दत्ताबा चव्हाण। मी याच्यासाठी लवकर करतोय की मामा
येणार नाही येणार अशा स्थितीमध्ये ते आले तेवढं पक्का आहे. आता त्यांना लवकर जायचे हेही खरं आहे, पण मला आनंद वाटतो की आपला कार्यक्रम चालू राहील. दीप प्रज्वलन करून मामा शुभेच्छा देतील आणि मामा जातील. पण मामा तुम्ही आला त्याच्याबद्दलचा आम्हाला आनंद वाटतो. या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्याची फार जुनी प्रथा आहे मंत्र्यांच्या हस्ते. 98 साली सुरुवातीच्या संमेलनाचं उद्घाटन आदरणीय पवार साहेबांनी केलं. त्याच्यानंतर आदरणीय अजितदादा, तटकरे साहेब, वळसे पाटील, रामराजे, पालकमंत्री असताना गिरीश बापट, गेल्या वर्षी रघुनाथ माशेलकर मामा आणि आज तुम्ही. म्हणजे मामांच्या लक्षात येईल की पवार साहेबांच्या नंतर माशेलकरांपर्यंत ते मामा इतक्या मोठ्या प्रतीचे आहेत. याचं कारण त्यांनी आमची कर्जमाफी केलेली आहे याची मला जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबातले मामा पवार साहेब नेहमी असं म्हणायचे की स्थानिक स्वराज्य संस्थेतून गेलेला आमदार मंत्री झाल्यावर त्यांना प्रश्न आणि उत्तर दोन्ही समजतं. आणि म्हणून मामाचं वैशिष्ट्य की मामा निवडून आले की पुढे जातात. मामा कारखान्यावरून आले, छत्रपती कारखान्याचे चेअरमन झाले. मामा पीडीसीसी बँकेवर निवडून आले, पीडीसीसीचे चेअरमन झाले. मामा जिल्हा परिषदेला निवडून आले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. मामा आमदार झाले, मामा राज्यमंत्री झाले. मामा पुन्हा निवडून आले, मामा कृषी मंत्री झाले. आता मामा काय राहिले काही माहीत नाही, पण तुम्ही ठरवा. तुम्ही निवडून आला की पुढे जाताय. आता बाकीच्यांना जागा काय मिळतील याची काळजी घ्या. असं एक व्यक्तिमत्व हसत खेळत समाजात काम करणारं आणि सगळ्या वर्षी काम केल्यानंतर एकही शिंतोड्याकडे ओढलेला नाही, हे मामांचं वैशिष्ट्य आहे. मला सगळ्यात आपलं दुःख आहे की सगळं वैभव ज्या अजितदादांनी दिलं ते दादा ते वैभव पाहायला नाही, त्याची खंत मामांच्या मनामध्ये आहे. मामा तुम्ही आचार्य यात्रेच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून आलेले आहात. 49वे साहित्य संमेलन आहे आणि आत्र्यांच्याबद्दल काय सांगावं, बहुआयामी व्यक्तिमत्व. पण त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते राजकारणात जसे होते, मी सगळ्यांच्यासाठी सांगतो, राजकारणात साहित्यात राहून निवडून येणारे जे काही मोजके कुणीतरी आमदार आहेत, खासदार आहेत, त्याच्यात आचार्य यात्रे 2 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले, मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले, पुणे नगरपालिकेच्या स्थायी समिती चेअरमन झाले. आणि राजकारण आणि साहित्यिक याचं काही फार मोठं संघर्ष आहे असं काही समजायचं कारण नाही. बरेच वेळा लोक असं म्हणतात राजकारणाचा काही संमेलनाचा संबंध आहे मामा, परंतु आबा जरा माझं बी ऐका, मामांना नाही ऐकू द्या, आबांना घेऊन जा तुमच्याकडे. राजकारणी आणि साहित्यिकचा यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा उल्लेख मामा आवर्जून मी करतो की त्यांचं कृष्णाकाठ वाचल्यानंतर एवढ्या उच्च दर्जाचा साहित्यिक हा राजकारणात होता का राजकारणी साहित्यात होता याचा संभ्रम व्हावा अशी स्थिती आहे. देशाचे पंतप्रधान असताना पंडितजी जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिलं, त्याची तोड नाही. अटल बिहारी पंतप्रधान असताना त्यांनी कविता लिहिल्या, काव्यसंग्रह त्यांचे निर्माण झाले. आचार्य यात्रे तर काय लिहिले, ते साहित्यिक होते, कलाकार होते, पत्रकार होते, मुख्याध्यापक होते, कादंबरीकार होते, चित्रपट निर्माते होते, कलाकार होते, काय काय नाही त्यांनी केलं, सगळ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि अलीकडच्या काळात श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे त्यांनी आमदार असतानाही खूप मोठं साहित्य लिहिलं. 2 वर्षापूर्वी ते आपल्याकडे आलेले होते. नादू महानूर होते, रामदास फुटाणे होते, यांनी खूप लिहिले. पण आत्र्यांचं वैशिष्ट्य, आत्रे विनोदी होते आणि आत्र्यांचा विनोद, त्यांचा जन्मदिवस आहे 128वा, सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो साजरा होतोय. पण आत्र्यांनी मिश्किल विनोद त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि आपल्या तालुक्याचं मामा आमच्या वैशिष्ट्य आहे, काही लोकांना विनोद झाल्यावर सर 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 सर, काही लोकांना विनोद झाल्यावर करतो, आमच्याकडे विनोद होणारे आधीच करतो. इतके लोक हुशार आहेत. फक्त आता तुम्हाला ऐकून तर दिलं पाहिजे. आपले आत्र्यांच्या बद्दल मी सांगत होतो की त्यांचं प्रासंगिक विनोद होते आणि प्रसंगाला धरून होतं. प्रेमीवर नावाचं त्यांचं एक प्रेमीवर नावाचं नाटक होतं आणि प्रेमभंग झालं. अनेक जणांचा होतो, इथं नसतील झाला कारण आपण सगळे चांगले लोक आहोत.